सुवर्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी काँग्रेसला देखील सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा। एकत्र लढण्यासंदर्भात संजय राऊतांची मोठी माहिती। तर राज ठाकरे आता महाविकास आघाडीत सामील होणार का याकडे सर्वांचं लक्ष। काँग्रेसचे नेतृत्व दिल्लीत, काँग्रेसच्या नेतृत्वाला इथे निर्णय घेण्याचा अधिकार नाही, ते दिल्लीत निर्णय घेतील, संजय राऊतांचं वक्तव्य। युती करताना राज ठाकरे काँग्रेसला सावरकरांबद्दलची भूमिका काय हे नक्की विचारतील। कर्नाटकात शिवरायांचे पुतळे हटवणाऱ्या काँग्रेसला जाब विचारतील। राज ठाकरे महाविकास आघाडीमध्ये जाण्याच्या चर्चांवर सामंतांची प्रतिक्रिया। तर आक्रमक पद्धतीने हिंदुत्वाची भूमिका घेणारे राज ठाकरे काँग्रेसला चालतील का। उबाठा गटानंतर आता राज ठाकरेंच्या पक्षाला संपवण्याची सुपारी राऊतांनी घेतली आहे का। भाजपच्या नवनाथ बन यांची टीका। शिंदेसाहेब माझ्या भूमिकेविरोधात बोलले नाहीत, मी जे बोललो तेच शिंदेसाहेब बोलले। पुण्यातील गुन्हेगारी संपली पाहिजे हेच त्यांचंही मत। शिंदेंच्या कालच्या भेटीनंतर धंगेकरांची प्रतिक्रिया। मंत्र्यांनाच प्रश्न विचारले जाणार, तुम्ही माझ्यावर का घसरता, माझ्या प्रश्नांची उत्तरं का दिली जात नाहीत। रवींद्र धंगेकर यांचा भाजपला सवाल। धंगेकरांना व्यसन घालण्याचीही गरज होती, मात्र आधी ते सुटारू होते, आता शिंदेंकडे असल्यामुळे चौकटीत आणि शिस्तीत काम करावं लागेल। धंगेकरांच्या भूमिकेवर दरेकरांची टीका। माझ्यावर समीर पाटील मोक्का लावण्याचा प्रयत्न करतोय, धंगेकरांचा मोठा आरोप। तर माझे प्रोजेक्ट्स बंद केले, कुटुंब रस्त्यावर कसं येईल यासाठी प्रयत्न केले जात आहेत। धंगेकरांचा आरोप, तर मला कुणीही अडवू शकत नाही, आवाज उठवत राहणार, धंगेकर ठाम। रवींद्र धंगेकरांच्या कुटुंबियांना सरकारनं सुरक्षा दिली पाहिजे, धंगेकरांच्या केसालाही धक्का लागल्यास पूर्णपणे सरकार जबाबदार असेल। आमदार रोहित पवारांची प्रतिक्रिया। पुणे हे विद्येचं माहेरघर होतं, आता गुंडांचं माहेरघर झालंय। अजित पवारांमुळे पुणे गुंडांचं माहेरघर झालंय, राऊतांची टीका। तर पुणे पोलिसांनी नाशिक पोलिसांकडून प्रेरणा घेतली पाहिजे, राऊतांचा टोला। मुंबई पालिकेमध्ये संजय राऊत आणि त्यांच्या पक्षाकडून मोठा भ्रष्टाचार प्रकरणामध्ये एकदा जेलमध्ये गेलेत। राऊतांनी स्वतःचा चेहरा आरशात बघावा। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या सुरज चव्हाणांची टीका। भाजपचे काही लोक मला आतून समर्थन करतात, धंगेकरांचं मोठं वक्तव्य। तर पुण्यातील गुन्हेगारीचं मूळ नष्ट केलं पाहिजे, धंगेकर आपल्या भूमिकेवर ठाम। आनंदाचा शिधा योजनेनंतर आता माझी शाळा योजनाही बंद होणार का अशी चर्चा। नोव्हेंबर उजाडला तरी योजनेसंदर्भात कोणतीही घोषणा न करण्यात आल्यामुळे चर्चा। शिंदेंनी सुरू केलेली माझी शाळा योजना वर्षभरच राबवली होती। योजना बंद करणार आहे चालू सरकार, सगळ्या योजनांचा भंपकपणा निश्चितच जनतेपुढे मांडू। अंबादास दानवेंचा ट्विट करत फडणवीस आणि शिंदेंना टोला, तर बंद पडलेल्या योजनांची नावं ट्विट करत त्यांनी टीका केली। सरकार चालवताना प्राधान्याचे विषय बघावे लागतात, शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर केल्यामुळे सरकारी तिजोरीवर ताण असल्याची प्रवीण दरेकरांची कबुली। तर पुन्हा सर्व सुरळीत होईल, अंबादास दानवेंना उत्तर। निवडणुकीपुरता लोकांचा वापर केला, मात्र सत्ताधारी आता लोकांना विसरलेत। योजनांमुळे शिंदेंचं नाव मोठं होईल अशी भीती भाजप नेत्यांना असावी, म्हणूनच योजना बंद करतायत, रोहित पवारांची प्रतिक्रिया। मनसे आणि ठाकरेंच्या सेनेचा आज ठाणे महानगरपालिका मुख्यालयावर मोर्चा। ठाणे महानगरपालिकेतील भ्रष्टाचार आणि विविध समस्यांसंदर्भात मोर्चाचं आयोजन। मोर्चामध्ये दोन्ही पक्षाचे नेते सहभागी होणार। ठाण्याला भ्रष्टाचाराची राजधानी असं नाव पडलंय। ठाण्यामध्ये वाहतूक कोंडी, पाणी प्रश्नासह घोडबंदर रोडची समस्या। ठाण्याला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पद मिळून सुद्धा विकास नाही, मनसे नेते अविनाश जाधवांची टीका। ठाण्यामध्ये अटक केलेले पालिकेचे उपायुक्त शिंदेंचे हस्तक होते, राऊतांचा आरोप। तर लूटमार आणि गुंडगिरी मोडून काढा असे आदेश ठाण्यात सुद्धा दिले पाहिजेत, संजय राऊतांचं मुख्यमंत्री फडणवीसांना आवाहन। शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात संघटनात्मक बदल होण्याची शक्यता। मेहबूब शेख यांच्या जागी पक्षाच्या युवक प्रदेशाध्यक्षपदी आता रोहित पाटलांच्या नियुक्तीची शक्यता, सूत्रांची माहिती। मुंबईमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आज बैठक। सर्व खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांना या बैठकीला उपस्थित राहण्याच्याही सूचना। मंत्री उदय सामंतांनी सिल्वर ओकवर शरद पवारांची भेट घेतली। नाट्य आणि क्रीडा क्षेत्रातील संस्थांच्या कामांसंदर्भात ही भेट। तर उदय सामंतांची माहिती। उद्या सर्वपक्षीय शिष्टमंडळ राज्य निवडणूक आयोगाला भेटणार। शिष्टमंडळामध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे, पवारही असणार, राऊतांची माहिती। तर उद्या उद्धव ठाकरे आणि पवारांची राष्ट्रवादी एकत्रित पत्रकार परिषद घेणार असल्याची राऊतांकडून माहिती।
माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे काँग्रेससोबत जाण्याची शक्यता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात काँग्रेसकडून प्रस्ताव आल्याची धोंडगेंची माहिती. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्या महाराष्ट्र राज्य समिती पक्षाची बैठक. फडणवीसांची तुलना नथुराम गोडसेशी करत नाही. फडणवीसांची मोडस ऑपरेंडी नथुराम गोडसेप्रमाणे आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप. तर वाचाळवीरांना आम्ही महत्त्व देत नाही, दरेकरांचं यावर प्रत्युत्तर. कर्नाटकचे मंत्री प्रियांक खरगे यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. शाळा महाविद्यालयांमध्ये संघाच्या कार्यक्रमांना बंदी घाला. प्रियांक खरगे यांची मुख्यमंत्री सिद्धरामय्यांना पत्राद्वारे मागणी. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करू, सिद्धरामय्या यांचं आश्वासन. संघाचे चांगले विचार असतील तर त्याचा प्रसार झाला पाहिजे, नाका मुरडण्याची गरज नाही. प्रियांक खरगेंनी केलेल्या मागणीवरून प्रवीण दरेकरांची टीका. वर्धापन दिनानिमित्त शिवसेना ठाकरे पक्षाकडून बॅनरबाजी. मुंबईतील शिवसेना भवनाबाहेर मुंबईतील मशालच धगधगणार अशा आशयाचे हे बॅनर. नागपूरच्या वानाडोंगरीमध्ये सदोरीपुरा या भागातील एकाच घरात 200 मतदार. आमदार मेघे यांच्या मतदारसंघातील मतदार यादीत घोळ. पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते दिनेश भंग यांचा आरोप. संभाजीनगरमध्ये पैठण या ठिकाणी इच्छुक उमेदवाराचं नाव मतदार यादीतनं वगळल्याचा आरोप. नाव वगळण्याचा कोणताही अर्ज केला नसताना उमेदवाराचं नाव वगळल्याचा आरोप. साताऱ्याच्या कराडमधील यशवंत बँकेतील 112 कोटींचे गैरव्यवहार प्रकरणी राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर सरेगावकर यांच्यासह 50 जणांवर गुन्हा. 195 बोगस कर्ज खाते असल्याच्या तक्रारी आल्या होत्या, त्यानंतर हा गुन्हा दाखल. पुण्याच्या राजगडमधील शिवसेनेच्या युवा सेना अध्यक्ष सागर कडूंसह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडेकरांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न. एसआरए प्रकल्पामध्ये आता 35% जागा खुली ठेवावी लागणार. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य शासनाचं परिपत्रक. 35% जागा सार्वजनिक स्वरूपात खुली ठेवावी लागणार. 65% जागेतच आता या ठिकाणी इमारतींचा विकास करता येणार. कल्याणमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून स्वबळाचा नारा. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांचा स्वबळाचा नारा. याल तर सोबत, नाहीतर आडवे करू, अरविंद मोरेंचा विरोधकांना निशाणा. बदलापुरात एकनाथ शिंदेंना किसन कथोरे यांचा धक्का. तर शिंदेंच्या सेनेला बाजूला सारत बदलापूर शहरामध्ये महायुतीतील भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची युती. गेल्या काही महिन्यामध्ये किसन कथोरे आणि वामन म्हात्रेंमध्ये सुरू आहे शाब्दिक युद्ध. मुख्यमंत्री फडणवीस अमरावती विभागाचा आढावा घेणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक. तर बैठकीच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं जाणार. मुख्यमंत्री आज नागपूर विभागाचा आढावा घेणार. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये भाजपची नागपुरात आढावा बैठक. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचं मिशन विदर्भ. तर नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तयारीचाही आढावा घेतला जाणार. यवतमाळमध्ये खोकल्याचं औषध घेतल्यानंतर 6 वर्षाच्या बालकाचा मृत्यू. औषधाचे नमुने तपासणीसाठी पाठवले. यवतमाळच्या कळंब तालुक्यातल्या पिंपळकुटीमधली घटना. कोल्ड्रीफ कप सिरप प्रकरणी चेन्नईमध्ये ईडीकडून आता 7 ठिकाणी छापे. श्रीसन फार्माशी संबंधित अधिकाऱ्यांच्या घरांवर तसंच तामिळनाडू ड्रग्ज कंट्रोल ऑफिसच्या वरिष्ठ कार्यालयांच्या कार्यालयावर सुद्धा छापे. सूत्रांची माहिती. सचिन घायवळच्या शोधासाठी गुन्हे शाखेची 4 पथकं वेगवेगळ्या भागात रवाना. तर सचिन घायवळ हा सध्या महाराष्ट्रातच लपला असल्याचा पोलिसांना संशय. निलेश घायवळ प्रकरणामध्ये पुणे पोलिसांची विनंती इंटरपोलकडून मान्य. पुणे पोलिसांनी ब्लू कॉर्नर नोटीस पाठवल्याची केली होती मागणी. निलेश घायवळचा आंतरराष्ट्रीय स्तरावर सध्या शोध सुरू. संग्राम जगतापांविरोधात परभणीच्या जिंतूरमध्ये मुस्लिम समाजाकडून तक्रार दाखल. संग्राम जगताप यांच्या चिथावणीखोर वक्तव्यानंतर ही तक्रार. अमरावतीमध्ये भाजपच्या बॅनरवर रवी राणांचा फोटो. तर भाजप शिक्षक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष शेखर भोयर यांनी हे बॅनर लावले. मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीच्या पार्श्वभूमीवर शहरात बॅनरबाजी. मात्र भाजपच्या बॅनरवर रवी राणा यांचा फोटो असल्यामुळे चर्चा. रामदास कदम सत्तेसाठी लाचार. बाळासाहेबांनी रामदास कदमला आमदार मंत्री केलं. मात्र जो स्वतःच्या भावाचाही नाही झाला तो तुमचा कसा होणार. भास्कर जाधवांचा घणाघात. कबूतरखाने ठेवायचे की उडवायचे चर्चा करून निर्णय घ्यावा. मुंबईच्या भवितव्यासंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार मराठी माणसाला. सामनात्मक निशाणा. तर जैन जिमखान्यावर कबूतरखाना सुरू करण्याची घोषणा करावी. सामनात्मक आव्हान.
चिदंबरम यांनी केलेल्या टिप्पणीमुळे काँग्रेस नेतृत्व नाराज, पक्षाची कोंडी होईल अशी सार्वजनिक विधानं नेत्यांनी काळजी घेण्याचं मत पक्षाच्या सूत्रांनी व्यक्त केलंय। दरम्यान ऑपरेशन ब्लू स्टार हा चुकीचा मार्ग असल्याचं चिदंबरम म्हणाले होते। मुंबई मनपाच्या निवडणुकीत सुद्धा मोठा फेरबदल होण्याची शक्यता, चक्राकार पद्धतीमुळे सध्याचे सर्व आरक्षित प्रभाग बदलले जाणार। नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 156 जागांच्या भरती प्रक्रियेला सरकारची स्थगिती, आर्थिक व्यवहारांच्या आरोपांनंतर आता सरकारचा निर्णय, भरती प्रक्रियेला स्थगिती दिल्यानंतर अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया। विरारमध्ये महिला पत्रकारासोबत गैरवर्तन प्रकरणी गुन्हा दाखल, वचनपूर्ती जलोत्सव कार्यक्रमादरम्यानची ही घटना, बहुजन विकास आघाडीचे माजी आमदार क्षितिज ठाकूर हे आक्रमक। नागपुरात महाज्योतीच्या विद्यार्थ्यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, पत्रातनं संशोधक विद्यार्थ्यांना प्रलंबित असलेली फेलोशिप तात्काळ देण्याची मागणी, बार्टी आणि सारथीच्या विद्यार्थ्यांना निधी, महाज्योतीच्या विद्यार्थ्यांची अडवणूक का असा विद्यार्थ्यांचा सवाल। कराड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी पैलवान सतीश शिंगवले यांची बिनविरोध निवड, निवडीनंतर खासदार नितीन पाटील, ॲडव्होकेट उदयसिंग पाटील उंडाळकर यांच्याकडूनही सत्कार। सांगलीमध्ये मिरजेत पोलिसांनी नशा करून दहशत माजवणाऱ्यांची शहरातनं धिंड काढली। याचवेळी कायदे में रहोगे तो फायदे में रहोगे, पोलीस मेरे बाप है असं म्हणत सराईत गुन्हेगारांची पोलिसांना गयावया। मालेगाव शहरातनं पोलिसांनी आरोपींची धिंड काढली। नाशिक शहरानंतर आता मालेगाव पोलीस सुद्धा ऍक्शन मोडवर, तलवार घेऊन रील करणाऱ्या टोळीला अटक। दुबईत नोकरी करणारा नांदेडमधील श्याम अंगरवार या तरुणाचा दुबईत मृत्यू, तर मुख्यमंत्र्यांकडून पार्थिव महाराष्ट्रात आणण्यासाठी कुटुंबाला मदत करण्यात आली। मुख्यमंत्र्यांच्या मदतीमुळे आईवडिलांना मुलाचं शेवटचं दर्शन मिळालं। पुण्यात कोंढवा परिसरामध्ये पोलीस कर्मचाऱ्याला 4 ते 5 जणांकडून मारहाण, पवन डिंबळे असं या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याचं नाव। तरुणांना रस्त्यात दारू पिण्यापासून रोखलं असता मारहाण केल्याची माहिती। नाशिकच्या रामकुंडावरील वस्त्रांतर गृहानंतर आज आता पुन्हा त्या ठिकाणी पार पडणार। वस्त्रांतर गृह पाडण्यावरून हा वाद झाला होता, तर मात्र पुरोहित संघाला पर्यायी जागा देण्याच्या आश्वासनानंतर वस्त्रांतर गृह पाडण्यास पुन्हा सुरुवात होणार। नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातल्या 50 गावांना जोडणाऱ्या खांडबारा ते डोगे गावातील रस्त्याची दुरावस्था, वारंवार तक्रार करून सुद्धा दुरुस्ती न झाल्यानं नागरिक संतप्त, तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी। अक्कलकुव्याच्या मोरंबी इथल्या रीना पाडवीच्या गोडाऊनमध्ये पोलिसांचा छापा, तर कारवाईमध्ये बनावट दारूच्या साहित्यासह 31 लाखांचा मुद्देमाल जप्त, तर रीना पाडवीसह 5 जणांवर गुन्हा। पालकमंत्री पंकज भोयर यांच्या उपस्थितीमध्ये भंडारा जिल्हा नियोजन समितीची बैठकीला पालकमंत्री पंकज भोयर, खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे, नाना पटोलेंसह जिल्हाधिकारीही उपस्थित। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून